श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीते। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षी नारद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। गो माता की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गीता माता की जय। तुलसी माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय। नवनीरद सम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक। दुर्वासोनुत दुःख विमोचक। दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। शरणागत दीना चरणी नेई। शरणागत दीना चरणी नेई।
करुणादृष्टि निहारी राजा राम करुणादृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम राम राजा राम सीता बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय गीता माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया निसागमधा मधनी
ध ग रे सा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पहिला पारू भव नदीच्या, उतरी पहिला पारू भव नदीच्या. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा. वाटे न करावा परत जीवा, वाटे न करावा परत जीवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पैल पारू भवनदीच्या. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे तन. सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा. वाटेन करावा परत जीवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. तुकोबांनी अभंगामध्ये लिहिल्याप्रमाणे ज्याच्या आयुष्याची अवस्था असा पार्थ, धनंजय, अर्जुन, ज्याला कुरुक्षेत्रावर भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, तो आजचा दिवस गीता जयंतीचा दिवस. आणि म्हणून आज निरूपणासाठी घेतलेला अभंग अर्जुनाची ही मनस्थिती किंवा अर्जुनाचं हे भावविश्व नाही, तर हे प्रत्येकाचंच भावविश्व असावं असं सर्व संतांनी सांगावं. थोडं आश्चर्य वाटेल की तुकोबांचा अभंग आहे. तुकोबांचा अभंग असेल तर पंढरीनाथाचं वर्णन जास्त प्रमाणात ऐकू येतं, कारण तुकोबांचं उपास्य दैवत म्हणजे पांडुरंग. पण तरी सुद्धा संतांनी नाम आणि रूप वेगळं आहे, तत्व एक आहे याचा इतका अट्टहास केला की समर्थ रामदास स्वामी सुद्धा जेव्हा पंढरीनाथाच्या दर्शनाला जातात तेव्हा म्हणतात, इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा.
काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी. काय केले वानरगण, येथे जमविले गोपाळ. रामी रामदासी भाव, तैसा भेटे पंढरी राव. नामही वेगळं आहे, रूपही वेगळं आहे, पण तत्व एक आहे. समर्थांच्या मनोबोधामध्ये श्रीहरी हा शब्दही येतो, राघव हा शब्दही येतो. का? कारण भगवंत, भगवत तत्व एक. मग ते कृष्ण स्वरूपामध्ये असू दे, पांडुरंग स्वरूपामध्ये असू दे, भगवती स्वरूपामध्ये असू दे, गणेश स्वरूपामध्ये असू दे, दत्तात्रयांच्या स्वरूपामध्ये असू दे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छ. आणि म्हणून नवल वाटण्यासारखं काही नाही. निरूपणाचा अभंग तुकोबांचा जरी असला तरी कृष्ण रूपाचं वर्णन आहे, म्हणजेच भगवत तत्वाचं वर्णन आहे. भगवंत कुणाला म्हणावं? ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, येणे कारणे भगवंत. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊलींनी सांगावं भगवत तत्व कुठे कुठे आहे. मुळात भगवत तत्व हे बाह्य रूपावरून ओळखूच येत नाही. अंतस्थितीवरून भगवत तत्व लक्षात येतं, वृत्तीवरून भगवत तत्व लक्षात येतं. अहो, भगवत तत्वापेक्षा व्यवहारातलं उदाहरण घेतलं की लक्षात येईल. बाह्यवेश कसाही केला तरी माणूस आतून तसा असेल याची खात्री काय? झाशीच्या राणीचा वेश घालून मी आले आणि येता येता पालीला घाबरत आले तर उपयोग काय? वेश आहे पण वृत्ती नाही, म्हणजेच बाह्यरूप आहे पण अंतस्थिती तशी नाही, अंतरंग तसं नाही. भगवंत किंवा भगवत तत्व हे बाह्य रूपावरून ओळखण्यापेक्षा अंतरंगावरून ओळखावं. आणि म्हणून माऊलींनी सांगावं कुठे असतं भगवत तत्व. रूप वेगवेगळं दिसेलही, पण भगवत तत्व असण्याची सगळ्यात मोठी खूण म्हणजे हे साही गुणवर्य वसती जेथ, येणे कारणे भगवंत. भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे धारण करणारे असे भगवान. सद्गुणांचा म्हणजे या 6 गुणांचा थोडक्यात आढावा घेतला तर लक्षात येईल. पहिला सद्गुण सांगितला भगवत तत्वाचा, ज्ञान. मनामध्ये येतं ज्ञान म्हणजे विज्ञान का? आताच्या भाषेत सायन्स. त्यामुळे वादविवाद आढळतात. सायंटिफिकली प्रूफ करून दाखवा म्हणाले. मुळात ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ विज्ञान म्हणजे सायन्स घेणं हे मर्यादित आहे. भगवंतांकडे जे ज्ञान आहे ना त्याच्यामध्ये विज्ञान तर आहेच आहे, पण विज्ञानापेक्षाही विशेषत्वानी विश्वव्यापक ज्ञान जे गीतेमध्ये 18 अध्यायांमध्ये प्रकट झालं. मग त्या ज्ञानामध्ये सगळ्या शाखा येतात. मानसशास्त्र येतं, अर्थशास्त्र येतं, समाजशास्त्र येतं, राजकारण येतं, कला साहित्य याचा संगम येतो, वैद्यकशास्त्र सारं त्या ठिकाणी सामावून जातं. त्यातूनच गीतेतून आपल्याला या सगळ्याचं दर्शन घडतं. त्यामुळे विश्वव्यापक ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्याला म्हणायचं भगवंत. अजून ज्ञान या शब्दाचा अर्थ सांगताना आपल्याकडे असा सांगितला, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पिंडी आणि ब्रह्मांडी तो एकच आहे. जो मूर्तीत आहे तो सगळीकडे आहे आणि तो सगळीकडे आहे तो माझ्यातही अंशरूपाने आहे याची जाणीव असणं. भगवान गोपाळकृष्णांचं उदाहरण घेतलं तर हा प्रसंग बालपणातला सांगितला जातो. घरामध्ये गणपती बाप्पाची पूजा संपन्न झाली. गुरुजी उठले आणि म्हणाले थोड्या वेळाने भोजनासाठी येतो. गुरुजी आपल्या घरी निघून गेले. आता फक्त 2 जण शिल्लक आहेत, गणपती बाप्पा, गोपाळकृष्ण. यशोदा मैया म्हणते, कृष्णा घरातली कामं उरकणार कोण? तू इथेच बसतोयस? हो म्हणाले. बर, एकच प्रश्न होता, दोघांच्या मध्ये मोदकाचं ताट होतं. मैया म्हणाली, कृष्णा गुरुजींना बाकी सर्वांना जेवायला वाढल्यानंतर आपण मोदक खायचा आहे बरं का त्यातला, हां बरं का, म्हणजे खाऊ नकोस हे वेगळ्या पद्धतीनं पण सांगता येतं बरं का. आपण खायचं आहे नंतर खायचं. मिश्किल हसले.
यशोदा मैया तिथून कामाला निघून गेली आणि थोड्या वेळाने येऊन पाहिलं, गणपती बाप्पाही तिथेच होते, गोपाळकृष्णही तिथेच होते, ताटही तिथेच होतं, पण मोदक ताटात नव्हते. मग यशोदाईने विचारलं, लल्ला मोदक कुठे आहेत? मोदक कुठे आहेत? ज्यांना अजून नीट बोलताही येत नाही हो, अशा बोबड्या बोलांनी गोपाळकृष्णांनी सांगावं, आई तुला मी खल सांगू का, आई तुला मी खल सांगू का, बाप्पानी मोदक खाल्ले ग, बाप्पानी मोदक खाल्ले ग. समोरून बाप्पा चालत आला, मांडी घालून इथेच बसला, त्यानीच सगळे खाल्ले मोदक, त्यानीच मोदक खाल्ले ग. आई तुला मी खल सांगू का, बाप्पानी मोदक खाल्ले ग, आई बाप्पानी मोदक खाल्ले ग, मैया बाप्पानी मोदक खाल्ले ग. खल सांगू, कोणी खाल्ले सांगू? बाप्पानी खाल्ले. मग मात्र सात्विक संताप आला आणि मैया म्हणते, कृष्णा बाप्पानी खाल्ले असं सांगतोस होय, तू खाल्लेस ना? अहो त्यांनी खाल्ले म्हणजे बाप्पानीच होते खरं तर. तू खाल्लेस, बघू आ कर. आणि ज्या क्षणाला आ केला त्यावेळेला ब्रह्मांडाचं दर्शन मुखामध्ये मातेला त्या लहान वयातच स्वतःच्या दाखवलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, मी कोण आहे याची पूर्ण जाणीव होणं, हे जिथे जिथे आहे, ज्या ज्या वृत्तीमध्ये आहे तिथे भगवत तत्व आहे. मग विश्वव्यापक विज्ञानही गोपाळकृष्णांकडे आहे, जे गीतेच्या स्वरूपात प्रकट झालं, फक्त अर्जुनासाठी नाही तर आपल्यासारख्या अनेक अर्जुनांसाठी. आणि आत्मज्ञान म्हणजे काय हे तर ठाई ठाई प्रसंगाला गोपाळकृष्णांच्या चरित्रातून दिसतं. पहिला सद्गुण ज्ञान, ज्ञान वैराग्य. भगवंतांचा दुसरा सद्गुण सांगितला वैराग्य. आपल्याकडे साधारणतः विरागी माणूस म्हणजे विरक्त झालेला, पण विरक्त झालेला म्हणजे कसा? विरक्ती आलेला नाही. सगळ्याला कंटाळून विरक्ती येते, आता जाऊ दे का गोंदवल्याला जाऊन राहू, अशी विरक्ती नाही. सगळ्या गोष्टींचा मनापासून उपभोग घेणं. कृष्णचरित्रामध्ये सगळ्याच गोष्टींचा, सौंदर्यासकट सगळ्या गोष्टींचा, नाजूक गोष्टींचाही उपभोग घेणारे गोपाळकृष्ण, पण त्यात आसक्ती नाही, त्यात अडकून राहिले नाहीत. सुखाचा उपभोग घ्यावा पण सुखामध्ये राहू नये. निर्झर जसा असतो ना, सतत वाहणारा झरा जसा असतो स्वच्छ, तसं वाहत राहावं. जे जे आयुष्यात येईल त्याचा उपभोग घेत पुढे जावं. पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी नसावं असं म्हणतो ना. पाण्यात नाव उतरलीच नाही तर पहिलं तरी प्रवास कसा होणार? गोपाळकृष्णांच्या चरित्रात तर पहा ना, प्रत्येक गोष्टीचा उपभोग आहे. रासक्रीडा अतिशय आनंदाने केली, पत्नींबरोबरचा संवाद अतिशय आनंदाने केला. अहो नटणं, किती सुरेख दिसणं, हे सारं मनापासून उपभोगलं, पण त्याच्यामध्ये आसक्ती नाही. अनेक राज्य मिळवली, पण प्रत्येक राज्यावर राज्याभिषेक दुसऱ्याचा आहे. द्वारकेवर सुद्धा दाऊ भैयाचा राज्याभिषेक केला. मिळवायचं सगळं पण त्यामध्ये आसक्त होऊन राहू नये, याला विरक्ती म्हणावं. ज्ञान वैराग्य. या पुढचा सद्गुण सांगितला ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ काय हो खरा? भगवान गोपाळकृष्ण हे राजे होते आणि राजांच्या दृष्टीने ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ सत्ता. अर्थात ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ राजांच्या दृष्टीने सत्ता असं नाही आहे. सत्ता ही फक्त काही राज्याची असते का? आमचे आजोबा सांगतात ना म्हणून घरातले सगळे ऐकतात बरं का, ही सत्ताच आहे आजोबांची. हे ऐश्वर्यच आहे. नाहीतर 4 मजली बंगला असावा, घर असावं, गाड्या असाव्यात, बँक डिपॉझिट असावीत, भरपूर काही असावं, पण घरातल्या एकाही माणसाने ऐकू नये आपलं. सत्ता सगळी एक कागदोपत्री, पण ऐश्वर्य नाही, वैभव नाही. का? कुणीच ऐकत नाही हो. आणि राजांच्या आयुष्यातली सत्ता तर फक्त भगवंतांच्या आयुष्यातली पाहिजे असेल तर गोपाळकृष्णांचं वय होतं 8.
सकाळची वेळ होती आणि जेव्हा डोळे चोळत उठले तेव्हा लक्षात आलं ही सगळी मंडळी गोकुळातली नटून थटून कुठेतरी चालली आहेत. मैया आज काय आहे ग, सगळेजण नटून थटून चाललेत. आणि यशोदा मैयेने सांगावं, कृष्णा अरे आपल्याला इंद्रपूजेला जायचंय. इंद्रपूजा? हो, दरवर्षी आपण करतो का? इंद्रपूजेने वर्षतील धारा, इंद्रपूजेने वर्षतील धारा, इंद्रपूजेने गाई गुरे चारा, इंद्रपूजेने गाई गुरे चारा, इंद्रपूजेने सौख्य मिळे सारे, इंद्रपूजेने सौख्य मिळे सारे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे. कृष्णा, इंद्रदेवांची कृपा म्हणून पाऊस पडतो आणि म्हणून गाई गुरांना चारा मिळतो आणि आपलं गोकुळ असं समृद्धीनं धनधान्यांनी भरलेलं राहतं. म्हणून आजचा दिवस इंद्रपूजेचा आहे. गोपाळकृष्णांनी सुद्धा सुंदर वेश परिधान करावा, सगळ्या आपल्या मित्रांबरोबर गोपाळांबरोबर पूजेसाठी निघावं. पण ऐश्वर्य कशाला म्हणावं, वैभव कशाला म्हणावं, या बालवयातल्या गोपाळकृष्णांनी त्यावेळेला सगळ्यांना समजून सांगावं की इंद्रपूजा करूया. कारण भगवंताचा आशीर्वाद महत्त्वाचाच आहे, पण निसर्ग त्याहून महत्त्वाचा आहे का? निसर्गाची जोपासना केली तर भगवंतांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आजपासून इंद्रपूजा करायचीच, पण त्याबरोबर गोवर्धनाची सुद्धा पूजा करायची. भागवतामध्ये गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. गोवर्धनाची पूजा म्हणजे आपल्याला ठाऊक आहे, पूजा या शब्दाचा अर्थ फक्त हळद कुंकू फुलं वाहणं इतका नाही, तर जे आवश्यक आहे ते करणं. आईची पूजा करायची म्हणजे काय करायचं, देवाऱ्यात बसवून ठेवायचं का आईला? जे जे योग्य आई सांगेल ते ऐकायचं आणि आईसाठी जे जे योग्य असेल योग्य वेळी ते करायचं. गोवर्धनाची पूजा करूया, त्या ठिकाणी निसर्गाची जोपासना कशी करावी हे गोपाळकृष्णांनी आपल्या चरित्रामध्ये सगळ्या गोकुळवासियांना सांगावं आणि सगळ्यांनी ते ऐकावं. याला म्हणावं ऐश्वर्य. आणि म्हणून भगवत स्वरूप जिथे जिथे पुढे प्रकट झालं ना, गोपाळकृष्णांचा आपण ज्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी करतो, जन्म साजरा करतो, त्या दिवशी नुसतं त्या दिवशी नाही, त्यावेळेला माऊलींचा सुद्धा जन्म साजरा करतो का? माऊली त्याच क्षणाला जन्माला आल्या. गोपाळकृष्णांचा जन्म त्याच क्षणाला ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे का? तेच भगवत तत्व या ठिकाणी आलं. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला संस्कृतमध्ये गीता सांगणारे गोपाळकृष्ण पुढच्या काळात आपल्यासारख्या अर्जुनांसाठी प्राकृतात ती गीता आणणारे म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबा. त्यांच्याकडेही या सद्गुणांचा वास होता, ज्ञान होतं, विरागी वृत्ती होती. इतकंच नाही तर ऐश्वर्य सुद्धा होतं. जर ज्ञानोबांच्या आयुष्यातलं ऐश्वर्य बघायचं असेल ना, तर ज्ञानोबांनी तेव्हा सांगितलं फक्त काय की दिंडी काढून पंढरीनाथाला पंढरीच्या दर्शनाला जावं. आज तागायत ते वैभव तसं दिसतंय. आजही आळंदीहून देहूहून इतकंच नाही तर जिथे जिथे संतांचं वास्तव्य आहे तिथून एक एक पालखी निघते आणि दिंडी नाचत वाजत अक्षरशः नियोजनात्मक पद्धतीनं पंढरीला जाते. हे ऐश्वर्य आहे. त्यांनी एकदा सांगितलं, माणसांनी वर्षानुवर्ष ऐकलं, हे ऐश्वर्य आहे. आपण वर्षानुवर्ष सांगतो, घरातले ऐकत नाहीत. म्हणजे घर आपल्या नावावर आहे पण ऐश्वर्य काही आपलं नाही, वैभव काही नाही, सत्ता कागदोपत्री आपल्याकडे आहे. बरं, गोपाळकृष्णांची सत्ता ही सर्वमान्य सत्ता आहे. सत्तेत सुद्धा फरक येत ना. काही जणांना ह्यांची सत्ता मान्य आहे, काही जणांना त्यांची, म्हणून तर सगळं राजकारण चालतंय त्यावर. पण गोपाळकृष्णांची सत्ता म्हणजे सर्वमान्य सत्ता. हा सद्गुण भगवत तत्वाचा जो ज्ञानोबांकडे सगळ्याच संतांकडे होता. समर्थांचं काय वेगळं आहे हो. समर्थांनी मंदिरांची आणि मठांची स्थापना केली. आज तागायत तिथे तेवढ्याच नियोजनात्मक पद्धतीनं काम चालतं. आपल्या महाराजांचं वैभव, ऐश्वर्य, नाम घ्या यासाठी नाम सदा बोलावे, नाम
सदा बोलावे, ध्यावे गावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम राम. नामाचा प्रचार आणि प्रसार, सकळांचे पाया माझे लोटांगण. महाराज म्हणतात नाम घ्या, नाम घ्या. आणि आज हे सगळं जे वैभव आहे ना, हे ऐश्वर आहे. का? इतकी नाम घेणारी माणसं. हे राज्य म्हणजे ऐश्वर्याचं, वैभवाचं राज्य. ब्रह्मानंद स्वामींचं कार्य पाहिलं तर एका वेगळ्या प्रभागामध्ये जावं आणि त्या ठिकाणी एक छोटंसं बी रुजवावं आणि आज त्याचा वटवृक्ष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कर्नाटक भागामध्ये जो आपण पाहतो, हे त्यांचं ऐश्वर्य आहे, हे त्यांचं वैभव आहे. हा भगवंतांचा सद्गुण संतांमध्ये सुद्धा दिसतो. कारण संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. तो भगवत तत्वाचा सद्गुण अंश त्यांच्यामध्ये आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी वैराग्य आहे, ज्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, तिथे यश आहेच म्हणून समजा. उगाच पांडवांना यश मिळालं का हो? पूर्ण ज्ञानी असणारे भगवंत त्यांच्या बरोबर आहेत, वैराग्यमूर्ती असणारे भगवंत त्यांच्या बरोबर आहेत, ऐश्वर्य वैभव असणारे भगवंत त्यांच्या बरोबर आहेत. या जिथे जिथे या गोष्टी आहेत तिथे यश आपोआप आहे. पण यश म्हणजे काय? तर मिळालेलं जे आहे ते टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य. नाही तर मलाही यश मिळतं पण पुढच्या वर्षीचं काही सांगता येत नाही. मग पुढच्या वर्षी म्हण तयार करावी लागते. काय? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपण किती दिवस त्या पहिल्याच पायरीवर राहायचंय? एका मुलाने आईला सांगितलं, आई 8वी नापास झालो. आई म्हणाली, गध्या वर तोंड करून सांगतोयस 8वी नापास? कालच कीर्तन ऐकलं म्हणे रेशीमताईचं. ती म्हणाली, अपयश आलं तरी घाबरायचं नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी. आता समजा हे 3 वर्ष याच पायरीवर बसलं तर करायचं काय त्याचं? विनोदाचा भाग सोडून दिला तर या सद्गुणांचा वास जिथे आहे तिथे यशप्राप्ती नक्की आहे. पण यशप्राप्ती याचा अर्थ ते यश टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य जे भगवंतांकडे होतं, जे भगवंतांकडे होतं, जे पुढे संतांकडेही होतं. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, यश, श्री आणि औदार्य 2 सद्गुण राहिले. काही ठिकाणी श्री सौंदर्य असंही म्हणतात. गोपाळकृष्णांचं सौंदर्य साधेपणातलं सौंदर्य. सौंदर्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात म्हणून ब्युटी पार्लर चालतात. पण सावळं असण्यात पण सौंदर्य आहे. किंबहुना नभामध्ये असणारा जो मेघ आहे ना, काळा सावळा, तोच सुंदर दिसतो. का? कारण त्याच्यातून अमृतासारख्या पावसाचा वर्षाव होतो म्हणून. आणि म्हणून कृपेचा वर्षाव ज्यांच्याकडून होतो असे असणारे गोपाळकृष्ण सावळे आहेत पण अत्यंत सुंदर आहेत. आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. सजल नीरद श्यामतनू नव रत्नखचित सौवर्ण मुकुट शिरपेच तुरावरी कलकी विराजित मिटिलाल सकटिलास कस्तुरी तिलक केशरी गंध हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा.
आनंदाचा कंद. अहो नावच आहे कृष्ण, आकर्षयती ती कृष्ण. त्याच्या डोळ्यांकडे बघत बसावं, त्या काळ्या सावळ्या रूपाकडे बघत बसावं. इतकंच नाही तर कुरळ्या असणाऱ्या कुंतलांकडेही बघत बसावं. फक्त गोपीच नाही तर सगळे मोहून जायचे असं रूप होतं. सौंदर्याची संकल्पना मुख्यतः परत एकदा बाह्यवेशाकडे नाही तर त्या भावविश्वाकडे. घरातलं लेकरू फक्त आवरल्यावरच घेता का हो कडेवर? असं म्हणतो का त्याच्या आईला, नीट आवरून द्या, हां पुसून बिसून पावडर लाव, टिटी लाव, चांगले कपडे घाल, छान दिसलं पाहिजे तर कडेवर घेईन. इकडून वाहतंय काहीतरी, अजून काहीतरी अंगावर आहे. पण तरीही कसंही असलं तरी ते घ्यावं वाटतं, कारण ते मनाला भावतं. जे मनाला भावतं ना ते सौंदर्य असतं, जे डोळ्याला भावतं ते सौंदर्य असतंच असं नाही. पण गोपाळकृष्णांचं मात्र सौंदर्य मनालाही भावणारं आहे आणि नयनालाही भावणारं आहे. का? ते रूपच तसं आहे, ते रूपच तसं आहे. सद्गुण सौंदर्याप्रती अत्यंत साधे असणारे गोपाळकृष्ण मनाला मोहून टाकतात, भावून जातात. ते सौंदर्यही त्यांच्याकडे आहे. आणि एक सद्गुण शेवटचा राहिला 6 मध्ये, यशश्री औदार्य. औदार्य म्हणजे उदारता. उदारता म्हणलं कोणाचा दृष्टांत द्यायचा? गोपाळकृष्णांच्या चरित्रामध्ये पाहाल तर अनेक दृष्टांत सापडतील, पण एकच दृष्टांत औदार्याच्या बाबतीतला आहे. सारे गम पध जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जीवा शिवाच्या भेटीमध्ये शब्द विण बोलणे. जीवा शिवाच्या भेटीमध्ये शब्द विण बोलणे. त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. माया सरता भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी. राहिला ब्रह्म होऊनी कुणी. राहिला ब्रह्म होऊनी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी. सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी. परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी. परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी. निज स्मरणीतून देव ओवितो भक्त रूप हे मणी. ओवितो भक्त रूप हे मणी. ओवितो भक्त रूप हे मणी. मुठभर पोह्यासाठी दिली सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली सुवर्ण नगरी कुणी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. उदारतेचं प्रतीक म्हणजे सुदामा असं धरायचं असेल तर फक्त ही तुलना नाहीये हो. त्यांनी मुठभर पोहे दिले, त्याच्या बदल्यात सुवर्ण नगरी त्याला प्रदान केली, भेट म्हणून दिली. ही उदारता नाहीये. तर जेव्हा तो सुदामा फाटक्या वस्त्रामध्ये अत्यंत कळकट असलेल्या अवस्थेमध्ये एवढा प्रवास करून आला तेव्हा त्याला आलिंगन दिलं, ही उदारता आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले, ही उदारता आहे.
सुवर्ण नगरी दिली ही व्यवहाराच्या दृष्टीने उदारता असेल, पण माया सरता भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी आपलं स्वरूप त्याला प्रदान केलं, ही उदारता आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. किती दिलं याच्यापेक्षा कसं दिलं याला महत्व आहे. आणि म्हणून जेव्हा सुदाम्याने सांगितलं, कृष्णा तुझं इतकं वैभव पाहिलं, ही तुझी सोन्याची नगरी पाहिली. गोपाळ कृष्ण विचारतात, सुदाम्या हे सगळं पाहिलंस ना, जेवलास ना, अरे मग तू माझ्यासाठी काय आणलंयस ते दिलं नाहीस. क्षणभर लाज वाटली हो. का? ते फाटक्या पंचामध्ये बांधले होते मुठभर कोरडे पोहे. आणि सुदामा झटकन म्हणाला, आणलं होतं रे तुझ्यासाठी, पण पडलं रस्त्यात. ज्या दृढ भावनेने तू आलायस ना, तू भेट न घेता येणारच नाहीस माझ्याकडे. सांग कुठे, सांग कुठे. हट्ट धरला. सुदामा म्हणाला, नाही रे, पंचात बांधलं होतं, पण पंचाला इतक्या गाठी आहेत म्हणाले, आता किती गाठी सोडत बसायच्या. खरंच तो पंचा आणला ना, जेव्हा दरबारामध्ये जेव्हा गोपाळकृष्णांनी तो उलगडून बघितला, त्याला गाठी गाठी होत्या. का? दारिद्र्य होतं. हो, संसार गाठी मारत चाललेला होता. त्या गाठी पाहिल्या आणि सुदामा म्हणाला, कृष्णा हे पा, बघितल्यास ना किती गाठी आहेत, या सगळ्या गाठी आहेत ना रे. कृष्ण म्हणाले, सगळ्या गाठी सोडवायची गरज नसते माझ्या भेटीसाठी. इकडे ये. पंचा फक्त अंगावर घातला आणि जी गाठ हृदयापाशी आली ना, ती फक्त सोडली. ही जीवाशिवाचं बंधन करणारी, जी मध्ये येणारी गाठ इथली जर सुटली, तर मात्र ये हृदयचे ते हृदय घातले. सुदाम्या, ह्या गाठीमध्ये पोहे आहेत का बघ बरं. पोहे हातात आल्याबरोबर अक्षरशः लहान मुलांनी खावेत तसे खायला सुरुवात केली. मातेनी हात धरला, अर्धे मला द्या म्हणाली, मी अर्धांगिनी आहे. गोपाळकृष्ण म्हणतात, अगं आतमध्ये पोह्यांच्या राशी पडल्यात. ती म्हणते, आतमध्ये राशी असतील, पण ह्यातल्या कणाला सुद्धा ते मूल्य नाही. दरबारामध्ये वाटून वाटून खाल्ले पोहे. आणि म्हणून आपण जे गोपाळकाल्याचे पोहे खातो ना, ते ती आठवण करून ते अक्षरशः कण मिळाला तरी खूप मोठा आहे. का? ते भगवंताने सुद्धा खूप मनापासून खाल्ले. पंचपक्वान्न सुद्धा ज्या आनंदाने खावेत, त्याच आनंदाने सुदाम्याने आणलेले पोहे खावेत. हे वैराग्यही आहे आणि ही उदारता सुद्धा आहे. जेव्हा सुदामा निघाला तेव्हा कृष्ण म्हणाले, सुदाम्या अरे जंगलातून जाणारेस, बरं तुझी शरीरयष्टी बघता कोणीतरी तुला पाडेल, तुझ्या अंगावरचं सगळं भरजरी वस्त्र काढून घे. असं कर, सगळं इथे उतरवून ठेव आणि तुझं फाटकं काय आणलं होतंस ते घालून जा. रुक्मिणी माता म्हणाली, तुम्हाला काही समजतंय का नाही. प्रत्येक ठिकाणी होणारे वाक्य. अहो तुम्हाला काही समजतंय का नाही. तो अयाचित वृत्तीचा आहे. अयाचित वृत्तीचा म्हणजे काहीच मागणार नाही, तुम्ही द्याल ते घेईल. आता तुम्ही दिलंय तेही काढून घेताय. गोपाळकृष्ण म्हणतात, संपूर्ण पात्र भरायचं असेल तर संपूर्ण रिकामं करावं लागतं ग. परत त्या वेशामध्ये जाताना सुद्धा इतक्या निर्मोहीपणे तो वेश धारण केला सुदाम्यानी. आणि म्हणून ते परब्रह्म त्या हृदयामध्ये वास्तव्याला गेलं. स्वतःचं स्वरूप दुसऱ्याला द्यावं, याच्यापेक्षा काय उदारता असावी. तिथे बाकी काहीच पाहिलं नाही हो. आणि म्हणून सुदामा असू दे, नाहीतर गीता माऊली ज्यांच्यासाठी प्रकट झाली असा अर्जुन असू दे, सख्यत्व त्यांच्याशी साधलं. बाकी सगळी भक्ती असेल, श्रवणम असेल, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, पण याच्या पुढचं सख्य भक्तीचं नातं या दोघांना मिळालं ते आदर्शवत ठरलं. का? ही उदारता भगवंताची असली तरी सुद्धा समोरच्या भक्ताचीही तेवढी तयारी होती. सद्गुणांचा वास हळूहळू तिथेही येत होता. यामध्ये असं वर्णन केलंय, निजस्मरणीतून देव ओवितो भक्त रूप हे म्हणी. आपण स्मरणी घेतो आणि म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. आपण भगवंतांचं नाम घेतो, पण भगवंत काही वेळेला आपल्या लाडक्या शिष्याचं नाव घेत असतात. निजस्मरणीतून देव ओवितो भक्त रूप हे म्हणी. त्या स्मरणीमध्ये जाऊन मणी होण्याचं भाग्य आयुष्यामध्ये येण्यासाठी कृष्णमणी कंठी धरला. ते कृष्ण नाम आणि कृष्ण स्वरूप जर हृदयामध्ये रूप आणि मुखामध्ये नाम असेल तर अवस्था कशी होते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. काही जणांनी असं विचारलं, बहीण बंधू इथपर्यंत ठीक आहे, चुलता आहे काय? चुलता कशाला आणायचं यामध्ये.
पण इथे नात्यांचा उल्लेखच नाही आहे. समजा नात्याच्याच दृष्टीने बघायचं असेल तर इथे फक्त नाती कुठली आली? आई, वडील, बहीण, भाऊ आणि चुलता. मग मामाच्या ठिकाणी नाही आहे का कृष्ण? हा, मग मामीचं काय करायचं? मग आत्यांचं काय, मावशीचं काय? आपल्यासारख्या सुजाण श्रोत्यांना सांगायची आवश्यकता नाही. तो प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे. पण फक्त सुरुवात कुठून हवी? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, समर्थ म्हणतात. भगवंताचं रूप सगळीकडे पाहायचंच आहे, मूर्तीतही पाहायचं आहे, पण ते आता माझ्याबरोबर असणाऱ्या जीवांमध्ये सुद्धा आहे. ही जाणीव पहिली झाली तर पुढची जाणीव आहे. हो, मातृदेवो भव पितृदेवो भव, माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांमध्ये तेच रूप आहे हे सांगण्यासाठी बहुधा सांगितलं असावं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. नाहीतर मग काही जणांना असं वाटू शकतं ना, हो कृष्णच जर माता, कृष्णच जर पिता, मग आहे त्या आईवडिलांचं करायचं काय आता? या अर्थी हा अभंग 100% नाही. याचा दुसरा अर्थ इतकाही नक्की आहे की या जन्मापुरते ते आई वडील आहेत, पण जन्मोजन्मीचे आई वडील कोण असतील तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, प्रत्येक नात्याने जन्मोजन्मी तो आपल्याबरोबर आहे. आणि या अर्थी आलं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा. आधी असलेल्या, जवळ असलेल्या, कारण मुक्तीची पहिली पायरी सुद्धा सलोकता अशीच सांगितली. त्या लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये असणारा भगवत भाव, त्या ठिकाणी असणारं परमात्म्याचं स्वरूप ओळखणं, मग समीपता भगवंताकडे, मग स्वरूपता आणि मग सायुज्यता. त्यामुळे प्रपंचामध्ये असणाऱ्या सगळ्यांमध्ये भगवंत आहे हे जर दिसलं तर मूर्तीतला भगवंत भेटतो. अशा अर्थी बहीण, बंधू, चुलता, आपण म्हणतो ना शहाणाल्या शब्दांचा मार पुरे. एखाद्याला समजा काही सांगायचं असेल, हे बघ हां, हे कसं ठेवायचं इथे, हे बघ असं ठेवायचं, हां कसं ठेवायचं, असं ठेवायचं, आता सांग कसं ठेवायचं, असं ठेव. आता 3-4 वेळा दाखवल्यावर त्याला कळलं पाहिजे, हां म्हणजे सगळं असंच ठेवायचं आहे. हा जर व्यवहार ज्ञान, कॉमन सेन्स आपला व्यवहारात चालतो, तर ज्या वेळेला आईच्या ठिकाणी, वडिलांच्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणीच तो बघवायची सवय होईल, तेव्हा देव देव्हाऱ्यात तिथे भगवंत स्वरूपामध्ये, सगुणामध्ये तो आहे, मूर्तीमध्ये तो आहे याची प्रचिती येते. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा. फक्त हे करत असताना लक्षात ठेवायचं, कर्तव्य करण्यापुरतं जे जे जयाचे विहित ते ते ईश्वराचे मनोगत, ते केलिया निभ्रांत सापडे चितो. या जन्मापुरती ही कर्तव्याची नाती आहेत. जन्मोजन्मीचं कोण असेल तर तोच आहे, हा सांगायचा अथक प्रयत्न आहे. हा का? ही जाणीव झाली तरच इथे आपण कसे वावरू? पाण्यात नाव आहे पण नावेत पाणी नाही असे वावरू. छोट्या मुलांचं कसं असतं बघा ना, हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेली ही ओवी आहे. त्याचा अर्थ असा की छोटी मुलं समुद्र किनाऱ्यावर आपण खेळायला घेऊन जातो, त्यांना सगळ्यांचा लाडका खेळ असतो कोणता? पाण्यात जायचं, नाहीतर मग मातीमध्ये घर तयार करायचं, वाळूत घर तयार करायचं. बरं इतकं सुंदर करतात, काही उपलब्ध नसताना करतात. रंगीत दगड आणतात, काड्या गोळा करून आणतात, कुंपण तयार करतात, त्यातलाच एक मोठा लाल रंगाचा दगड गाडी म्हणून ठेवतात, सजवतात, अक्षरशः शंख शिंपल्यांनी तयार करतात ते घर. ते कसं आहे खरं? आपल्यासाठी खोटं असेल, त्याच्यासाठी ते खरं असतं, पण त्यालाही त्याची जाणीव असते. म्हणून बालस्वरूप भगवत स्वरूपाकडे जाणार आहे असं म्हणतात, निरागस आहे असं म्हणतात, कोणत्याही गोष्टींचा त्याला स्पर्श झाला नाही वाईट असं म्हणतात. कारण इतकं सुंदर घर करतात, पण जेव्हा आई हाक मारते चल रे घरी जायचंय, ज्या ममतेनी मायेनी ते बांधलेलं असतं ना, स्वतःच त्याच्यावर पाय देतात, हो स्वतःच मोडून टाकतात, निघून जातात आईकडे. का? त्यांना जाणीव आहे हे घर तात्पुरतं आहे, ते खरं आहे. माऊलीने किती सुंदर उदाहरण द्यावं. पण हे तात्पुरतं आहे हे माहीत असताना सुद्धा कसंही नाही करत, किती रममाण होतात त्याच्यामध्ये लहान मुलं.
करायचंय तर सुंदरच करायचंय, पण याची जाणीव ठेवायची आहे की तिकडून हाक आल्यावर जायचंय निघून का. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, जन्मोजन्मीचा हा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि म्हणून कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. गुरु या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो ना की ज्याच्याकडून जे घ्यावं, जो जो जयाचा घेत लागून तो म्या सद्गुरू केला जाणं. ज्याच्याकडून जे शिकावं तो गुरु. भगवान दत्तात्रयांचे तर किती गुरु सांगितले हो. जे जे शिकावं तो सद्गुण त्याच्याकडनं घ्यावा तो गुरु असेल तर भगवंतानी आयुष्यामध्ये हे सगळं शिकवलं. असा वाग बरं, असा वाग बरं. असं वागलो तर त्याला गुरु म्हणण्याला अर्थ आहे. कृष्ण माझा गुरु कधी त्यांनी सांगितलोय तसं वागलो तर. बुवांकडे शिक्षण चालू आहे, बुवा कीर्तन शिकवतात. आता बुवा इतकं सुंदर शिकवतात, इतकं सुंदर शिकवतात, त्यातलं मला काही जमलं तर मी नाव सांगावं मी बुवांकडे शिकते. हो, मला काहीच जमलं नाही, नाव शिष्याचं नाही बाजूला होणार, गुरुचं होईल. व्यवहारात सुद्धा गुरुची अपेक्षा असते, मी जे जे शिकवतोय ते याला यायला पाहिजे. नाहीतर मग सांगतात ना शिक्षक, तू ये बाबा शिकायला पण माझं नाव बाहेर सांगू नकोस. हां, माझ्याकडे शिकतोय सांगू नको. व्यवहारातल्या गुरूंपाशी जे आपण पाळतो हे जर भगवंतांना म्हणजे कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हणायचं असेल तर त्यांनी जे सांगितलं ते मुळात ऐकायची तयारी, सामर्थ्याने त्या मार्गावरून वाटचाल करण्याची बुद्धी आणि त्याबरोबरीने ते करता करता काही ना काहीतरी आत्मसात करण्याची शक्ती, या तिन्ही गोष्टी जर आपल्यामध्ये प्राप्त झाल्या तर कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. हे पहिलं आपण सिद्ध केलं तर दुसरं तो सिद्ध करतो. कृष्ण माझे तारू. उतरी पैल पारू भवनदीच्या. या भवन सागरातून जाण्याची जी नाव असेल तर ती गोपाळकृष्ण म्हणजे भगवत तत्व असेल. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाटे न करावा परत जीवा. आणि असा सद्गुणांनी युक्त असलेला, सद्गुणी वृत्ती असलेला जो कोणी आहे तो माझा विसावा आहे असं तुकोबा म्हणतात. ते सोडून जाऊच नये असं वाटायला लागतं. पण हे लक्षात घ्यायला लागेल की याचा अर्थ सद्गुण फक्त समोर असणाऱ्या भगवंतामध्ये नाहीत तर मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माझ्यामध्ये सुद्धा ते सद्गुण येण्याची शक्ती या जन्मात आहे. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. हा एकच जन्म असा आहे की जो फक्त भगवत तत्वाकडे वाटचाल करू शकतो, सद्गुणांचा ध्यास घेऊ शकतो आणि ती आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करून अक्षरशः आणू शकतो. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती पुस्तके पहा. ज्ञानोबा जसे झाले, तुकोबा झाले, नामदेव महाराज झाले, त्यांनी आपल्याला शिकवताना हेच सांगितलं. मी वेगळा नाही सांगितलं, अरे तू पण ये, तुला पण हे सगळं मिळेल. किती औदार्य आहे हो. आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली तर आपण काय करतो, सांगू नका त्यांना, मार्केट कमी होईल आपलं. जे जे माझ्याकडे चांगलं आहे ते सगळ्यांना मिळावं. विश्वव्यापक उदारता ज्यांनी ज्यांनी शिकवली त्यांनी हेच सांगावं, या सद्गुणांचा वास तुझ्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा. हे सद्गुण जेव्हा माझ्यात येतील तेव्हा तो कृष्ण अंश, भगवत तत्वाचा अंश माझ्यामध्येही असेल आणि तो खरा आयुष्याचा विसावा असेल. याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. ती खरी मुक्ती असेल, ती खरी मोक्षदा एकादशी असेल. आणि आज या निमित्ताने भगवान गोपाळकृष्णांचे, गीता मातेचे पर्यायाने कृष्णासमोर त्यावेळेला असलेला अर्जुन वेगळा आणि आता असलेले आपल्यासारखे अर्जुन वेगळे, या दृष्टीने तुकोबांनी जो जो काही उपदेश केला या मार्गावरून जाताना ते मलाही सारं जमावं, ही वाटचाल माझीही व्हावी, हा विसावा माझ्यामध्येच आहे याची पूर्णतः जाणीव होऊन भगवत तत्वाचे जे जे सद्गुण आहेत ते अंशात्मक तरी मी मिळवण्याचा प्रयत्न करावा. तशी बुद्धिशक्ती महाराजांनी प्रदान करावी अशी आज या गीता जयंतीच्या आणि मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी प्रार्थना करू आणि आपण उत्तर भागाकडे म्हणजेच कथा भागाकडे प्रवास करूया. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सुलता, बहीण बंधू सुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा
गीता। भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय। गीता माता की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। कथा भागाकडे जाऊ। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। द्यूतामध्ये स्वराज्य हरुनी। द्यूतामध्ये स्वराज्य हरुनी सम्राट पदमग जाई। द्यूतामध्ये स्वराज्य हरुनी सम्राट पदमग जाई। मोहापायी सर्व गमविले। मोहापायी सर्व गमविले। हाती काही न राही। साधोजी राजा राम कहोजी। कथाभाग आधीचा सर्वांना माहिती आहे। अथक प्रयत्नांनी गोपाळकृष्णांच्या अथक मदतीने मिळालेलं भारतवर्षाचं साम्राज्य, सम्राटपद, फक्त इंद्रपुरीचं किंवा हस्तिनापुरीचं नाही तर भारतवर्षाचं सम्राटपद पांडवांच्याकडून बाजूला झालं एका द्यूतामुळे। द्यूतामुळे सगळं हरून बसले। त्या एका मोहाच्या क्षणाला सगळं हरून बसले। मनामध्ये असं येईल की गोपाळकृष्णांच्या मदतीनं किंवा प्रयत्नांनं मिळालेलं हे सगळं क्षणात कसं काय गेलं। सम्राटपद मिळवताना गोपाळकृष्णांनी मदत केली होती, अथक प्रयत्न केले होते, अनेक कथा त्यातल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत। पण मग त्या एका क्षणी सगळं कसं काय गेलं? कारण मोहाच्या क्षणी मागे यावं आणि भगवंतांचं अधिष्ठान असावं हा विवेक असावा। तो जर नसेल तर सत्ता असून उपयोग काय? सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, परंतु ते भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे। भगवत अधिष्ठान नाही। द्यूतामध्ये सगळं काही गमावलं आणि आता आयुष्यामध्ये जो कर्मभोग लिहिलेला होता, 14 वर्षाचा वनवास, पांडव निघाले वनात 12 वर्षे वनवासात, 1 वर्ष अज्ञातवासात, कर्मभोग हा असे। आणि म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंत अनुसंधान असेल तर अशा गोष्टी होत नाहीत। कारण पुढच्या काळामध्ये जेव्हा वनामध्ये आल्यानंतर जसं आयुष्य व्यतीत केलेलं होतं, अहो राजे म्हणून जगणं वेगळं आणि त्याच्या उलट परिस्थिती वनामध्ये होती। गवताच्या चटईवर झोपावं, कंदमुळं खावीत, वल्कलं घालावी, सगळं ऐश्वर्य, सत्ता, वैभव जे व्यवहारांनी आहे ते सगळं निघून गेलं। आणि पांडव वनात आले म्हणल्याबरोबर अनेक ऋषीमुनी त्यांच्या भेटीला येऊ लागले, अनेक राजे त्यांच्या भेटीला येऊ लागले, त्यांना दुःखातून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांच्याशी संवाद करू लागले, वार्तालाप करू लागले। या सदिच्छा भेटी चालू होत्या, पण यामध्ये सगळ्यात एक अत्यंत प्रेमाची सदिच्छा भेट जवळ आली, ती म्हणजे भगवान गोपाळकृष्ण वनामध्ये येणार असं सगळ्यांना कळलं। पांडवांच्या भेटीसाठी गोपाळकृष्ण येतात। सगळ्यांना असं वाटायला लागलं कधी एकदा गोपाळकृष्णांना बघतोय, कधी एकदा ते रूप बघतोय। ते
ऐश्वर्य, ते वैभव गोपाळकृष्णांचं जो तो म्हणतोय कधी पाहायला मिळेल हो, कधी पाहायला मिळेल, लवकर दाखवा. कोण? दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, गळा वैजयंती हार, गळा वैजयंती हार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार. यमुना तीरी जो वाजवितो वेणू, वेणू यमुना तीरी जो वाजवितो वेणू, संगे गोपाळ अपार, संगे गोपाळ अपार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार. माणिकयाचा प्रभु नाटकी गिरिधारी, माणिकयाचा प्रभु नाटकी गिरिधारी, करी भक्तांचा संभाळ, करी भक्तांचा संभाळ. दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार. कधी एकदा त्या गोपाळकृष्णाला पाहतो असं सगळ्यांना झालं. आणि त्या गोपाळकृष्णांची स्वारी वनामध्ये आल्यानंतर सगळ्यांना दर्शन दिलं हो. तिथे असणारे तडी तापसी, ऋषी मुनी, विद्वान पंडित, पांडवांच्या प्रेमाखातर आलेली सगळी मंडळी, राजे रजवाडे, भीड जमा झाली होती तिथे. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना दर्शन देऊन झाल्यानंतर मात्र गोपाळकृष्णांनी सांगावं, काही काळ आता मला पांडवांशी एकांतामध्ये बोलायचं आहे. सगळ्यांनी नमस्कार करावा, आपापल्या गृही निघून जावं. ते गेल्यानंतर मात्र पांडवांच्या समोर बसून गोपाळकृष्ण वार्तालाप करतात. पांडवांनी सगळं दुःख सांगावं, जे जे घडलं ते सांगावं. सांगायची खरं आवश्यकता नव्हतीच मुळी, पण तरीही सगळं सांगावं. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. आणि द्रौपदी मात्र म्हणते, कृष्णा मला माहितीये त्या द्यूतामध्ये, आम्ही जेव्हा द्यूतामध्ये अडकलो तेव्हा तू देहानी आमच्या बरोबर नव्हतास, पण संकटात पडलो तेव्हा मात्र तू होतास. पण मग तू आधीच का आला नाहीस? गोपाळकृष्ण म्हणाले, मला आधी सांगितलं का? भगवंतांचं किंवा सद्गुरूंचं सुद्धा आपल्याप्रती प्रेम आहे खरं, पण पहिलं पाऊल आपण टाकायला हवं. ज्योतिष सांगणारे असतात ना, त्यांना पण तुम्ही विचारा. आपण समजा काही आपल्या घरात अघटित घडलं आणि त्यांना विचारलं दूरध्वनीवर, का हो आमच्या तर सगळ्यांच्या पत्रिका तुमच्याकडे आहेत, आम्हाला आधी का नाही सांगितलं असं संकट येणार? ते म्हणतात, हा सांगण्याचा अधिकार नाही, तुम्ही आम्हाला विचारायला हवं, मग पर्याय सांगणार. सद्गुरू सान्निध्यामध्ये सुद्धा
शिष्यांनी पहिलं पाऊल टाकायला हवं, भगवंताकडे जाताना सुद्धा साधकांनी टाकायला हवं. बाकी सगळ्या गोष्टी गोपाळकृष्ण म्हणाले, मला विचारल्यात द्यूत खेळू का, हे विचारावं, बोलवावं. मग अडकल्यानंतर म्हणाले मला हाक मारली. द्रौपदी म्हणते अडकल्यानंतर हाक मारली खरी, तू देहानी नव्हतास. गोपाळकृष्ण देहानी नव्हतेच तिथे. का नव्हते हो? कारण त्याच वेळेला द्वारकेवरती शाल्व नावाच्या राजाची स्वारी झालेली होती आणि अत्यंत सामर्थ्यशील असणारा तो शाल्व राजा, त्याला परतवून लागण्यामध्ये द्वारका नगरी आणि हे सगळं सैन्य गोपाळकृष्णासहित व्यस्त होतं. म्हणून गोपाळकृष्ण या ठिकाणी नव्हते. देहात आल्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत कर्तव्य कर्माच्या. माना मानववा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. गोपाळकृष्णांबद्दल कवीश्वर म्हणतात, मी कोण आहे? तुम्ही भोगी म्हणा, पण मी कोण आहे? योगी आहे आणि कर्माचा योगी. आणि म्हणून तर भगवद्गीतेमध्ये संपूर्ण कर्मयोगाप्रती सुद्धा अर्जुनाला अनेक उपदेश केलेत. शाल्व राजाची स्वारी परतवून लावण्यासाठी म्हणाले द्रौपदी मी तिथे थांबलो होतो. पण द्रौपदीने काय गोड उत्तर द्यावं. द्रौपदी म्हणाली, जेव्हा कुणीही आलं नाही, कुणाचंही तेवढं सामर्थ्य झालं नाही. अहो दरबारामध्ये वडीलधारी मंडळी नव्हती का तेव्हा? नंतर कौरवांबद्दल असं का झालं? नंतर त्यांना अरे पण तिथे जेव्हा ही अत्यंत भयंकर गोष्ट घडतीये घरातल्या द्रौपदीच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला वडीलधाऱ्यांनी थांबवायची सुद्धा योग्यता नव्हती, त्यांची शक्ती नव्हती तेवढी. आणि मग कर्मभोग त्यांचा पण काय होता पुढे आपल्याला माहिती आहे. मग युद्धानंतर जी ज्याची परिस्थिती झाली आहे ना. पण द्रौपदी मात्र म्हणते, कृष्णा तू देहानी तिथे नव्हतास माहितीये, पण मी जेव्हा तुला हाक मारली, कृष्णाला जेव्हा मी कृष्णा म्हणून हाक मारली ना, त्यावेळेला लज्जा रक्षणासाठी फक्त तू आणि तू होतास. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की देहानी सद्गुरू किंवा भगवंत जवळ नसले तरी नाम स्वरूपामध्ये सतत रक्षण करत असतात. का? कारण रूप बदलणार आहे, रूप बदलणार आहे. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. नामे तरिले पतित करिले पाषाण, नामे तरिले पतित तरिले पाषाण, नामे कोळ्यासी दिधले देव पण जाण. नाम जाळी संचिताचा व्यर्थ बडीवार, नाम जाळी संचिताचा पूर्व बडीवार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार, आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. आणि म्हणून नाम जपोवाचा नित्य, श्वासातही नाम, नाममय होवो देवा माझे नित्य कर्म. द्रौपदी म्हणते, कृष्णा तुझ्या नामात सुद्धा इतकी शक्ती आहे की नामरूपाने तू आलास आणि मला त्या ठिकाणी माझ्या लज्जा रक्षणार्थ मला वस्त्र पुरवलीस. संत किंवा भगवंत किंवा सद्गुरू देहरूपाने आपलं संकट सोडवायला येतील इतकी आपली योग्यता नक्की नाही, पण नामरूपाने इतकं तळमळीनं हाक मारावं की सद्गुरूंना संतांना तिथून आईसारखं पाऊल उचलून दडदुड दडदुड धावत आपल्यापर्यंत यावंसं वाटायला हवं. हा नामाचा महिमा. आणि म्हणून आयुष्यभर नामाचा महिमा सांगणारे आपले नामयोगी गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज या मार्गावरून जाणारे आपण सगळे का नामस्वरूपामध्ये सतत महाराज इथे आहेत. जेथे नाम तेथे मी ही खूण सांगितली ना. द्रौपदीने सुद्धा सांगावं, कृष्णा कितीदा तुला मी म्हणू रे,
कितीदा तुला नमस्कार करू? गोपाळकृष्ण म्हणाले, आता बास झालं हे सगळं. आता जे झालं ते झालं, आता पुढे काय हा प्रश्न आहे. आता काय पुढे? काय नाही, राहायचं इथे, वल्कलं नेसायची, कंदमुळं खायची. अरे हे 13 वर्षाचं झालं, 12 वर्ष हे 1 वर्ष अज्ञातवास. त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय? हा विचार करणारे पांडव होते म्हणून गोपाळकृष्ण तिथे होते. ही तयारी दाखवणारा अर्जुन होता म्हणून गीता त्यांना सांगितली. अर्थात पुढच्या काळात आपल्यासाठी म्हणूनच सांगितली, निमित्त फक्त अर्जुन होता. धर्मराजांनी विचारावं, गोपाळकृष्ण काय म्हणतोस नक्की? मी एवढंच विचारतोय म्हणाले की 13 वर्षानंतर तुमचं गेलेलं राज्य तुम्हाला परत मिळेल असं तुम्हाला वाटतं का? सहजासहजी हा प्रश्न. पुढचा शब्द महत्वाचा कंसातला, सहजासहजी नाही. मग काय करावं लागणार? युद्ध करावंच लागणार. मग त्याची तयारी कधी करायची? परीक्षा कधी आहे? त्याच्या आधी 2 दिवस धडा वाचायला सुरुवात करू, त्याच्या आधी 1 आठवडा बाजारातून पुस्तक घरी येतं. त्यानंतर, कारण आता मात्र पूर्ण सामर्थ्याने ते सगळे उभे राहणार आहेत. आता त्या सामर्थ्याला प्रत्युत्तर देताना आपलंही तेवढंच शक्ती सामर्थ्य पाहिजे आणि ते वाढवायची संधी जणू आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे हा जो वेळ मिळणार आहे याच्यामध्ये पुढच्या गोष्टींची तयारी करावी असं वाटतं का? आणि यामध्ये सगळ्यात पहिला कोण उठला असेल तर पार्थ उठला, धनंजय उठला. अर्जुन म्हणाला, बरोबर आहे, काय करू सांग माधवा, काय करू सांग? आणि गोपाळकृष्ण म्हणाले, आत्ताच संधी आहे. हा संवाद चालू असताना महर्षी व्यास सुद्धा त्या ठिकाणी आले. ते सुद्धा या संवादात सामील झाले. त्यांनीही पांडवांना उपदेश केला, काय करावं यासाठी सूचना दिल्या. आणि मग मात्र अर्जुन निघाला कुठल्या दिशेने? हिमालयाच्या दिशेने. का? आता मिळालेल्या मोकळ्या या वेळामध्ये मिळालेल्या संधीचा फायदा करत, संधी समोर येता दवडू नका कधीही, जाता निघो न वेळा येणार ना कधीही. संधी धनंजयाला मिळताच कर्णवधीला, की प्रत्येक गोष्टीची संधी जेव्हा येते त्याचा फायदा घ्यावा. आणि म्हणून अर्जुनाने ठरवलं आता निघायचं हिमालयाच्या दिशेने. का? महर्षी व्यास सुद्धा सांगतात किंवा माधव सुद्धा आपल्याला हेच सांगतायत की आता काही शस्त्र अस्त्र शिकून घ्यावीत, काही कला आत्मसात करून घ्याव्यात, पुढच्या काळामध्ये त्या युद्धाच्या दृष्टीने उपयोगी पडतील अशा विद्या प्राप्त कराव्यात. आणि या विद्या प्राप्त करायच्या असतील तर पहिली भेट कोणाची घेतली अर्जुनाने? तो जाय इंद्राप्रती. इंद्रांकडे गेला, अनेक युद्धकला शिकून घेतल्या, अनेक विद्या शिकून घेतल्या. पण इतकं झालं बास, आता एवढं तर आधी करून बघू. नाही हो, जेवढं मिळवू तेवढं कमी आहे, जेवढं घेऊ तेवढं कमी आहे. या ठिकाणचा लोभ चांगला आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आपण जे म्हणतो ना, त्याच्यामध्ये हे नकोच असं नाही म्हटलेलं. समर्थ म्हणतात क्रोध नको असं नाही म्हणत. नको रे मना क्रोध, हा कंसात नाहीये, स्पष्ट शब्द आहे, खेदकारी. क्रोध नको असं नाही म्हटलं, खेदकारी नको असं म्हटलं. अहो राग आला नाही तर शक्य आहे का हो? कार्ट शाळेत तरी जाईल का आई चिडली नाही तर? नीट वागू का आपण? राग पाहिजे पण आवश्यकतेपुरता, हितकारक पाहिजे. तसा या गोष्टींचा जर मिळवायचा हव्यास असेल, कारण या गोष्टी कशासाठी आहेत? माझं गेलेलं परत मिळणार आहे, यांनी माझ्या हक्काचं आहे ते मी भांडून घेईन परत, ही अर्जुनाची तयारी आहे. आणि म्हणून गोपाळकृष्ण त्या ठिकाणी आहेत. अनेक अनेक विद्या, अनेक कला, अनेक शस्त्र अस्त्र अर्जुनाने घेतली. आणि मग मात्र कुठे गेला असेल? हिमालयाच्या दिशेने. मनामध्ये असा विचार केला की भगवान शंकरांकडे जावं आणि असं एखादं अस्त्र मिळवावं की ज्या अस्त्राचा आपल्याला युद्धामध्ये असा उपयोग होईल की समोरच्याला त्याचा धाक असेल. फक्त इतकं सामर्थ्यशाली अस्त्र मिळवावं.
कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. आधी नंदिकेश्वराची भेट घेतली. भगवान शंकरांकडे जाण्यापूर्वी नंदिकेश्वराला भेटले आणि विचारलं की असं कोणतं अस्त्र किंवा कोणतं शस्त्र मी घ्यावं. थेट भेट नाहीये होती. नंदिकेश्वराने अनेक शस्त्रांची माहिती दिली आणि नंदिकेश्वर शेवटी म्हणाले, जर घ्यायचं असेल तर पाशुपतास्त्र हे अस्त्र मिळवण्याचा प्रयत्न कर पार्था. नंदिकेश्वर सांगे अर्जुनासी घेई तू पाशुपतास्त्री. भगवान शंकर आशिष देई तुझसी सर्वार्थाने. हे जे अस्त्र आहे ना अर्जुना, अत्यंत सामर्थ्यशाली आहे, अत्यंत बलवान. ते तुझ्याकडे जर आलं तर युद्ध खूप सोपं आहे. ज्या अर्थी या अस्त्राबद्दल किंवा या शस्त्राबद्दल इतकं बोललं जातंय, ते जर इतकं शक्तिशाली अस्त्र असेल म्हणजे त्याच्यासाठी तपश्चर्या पण खडतर असली पाहिजे. मोठी गोष्ट हवी आहे, कष्ट करायचे नाही. कसं चालेल? व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कष्ट आहेत. जेवढी जास्त मोठी गोष्ट तेवढे कष्ट जास्त. आता हे सगळं चांगल्या गोष्टींच्या बद्दल घ्या. परीक्षेत यश मिळवायचंय, तपश्चर्या खडतर आहे. रोजचा दिवस मिळणारा क्षण अभ्यासात घालवायचा. अगदी व्यवहारातल्या गोष्टींपासून एखादा चांगला पदार्थ खायचा आहे समजा, घरी केलेला, कंसात घरी केलेला, तर कष्ट नाही का? ते आणा, हे करा, तसं करा, तसं करा, तसं करा, तसं करा. बरं, प्रयोग ज्यांच्यावर करायचं ती माणसं सुद्धा घरातलीच असतात. प्रत्येक गोष्टीला कष्ट आहे. जेवढा मोठा पदार्थ म्हणजे जेवढा आवडणारा पदार्थ तेवढे कष्ट जास्त. पुरणाची पोळी, मोदक, आता त्यातनं कितीतरी गोष्टी मिळतात बाजारातनं म्हणून सोपं जातं सगळं. कोणत्याही गोष्टीला जर एखादी मोठी गोष्ट प्राप्त करायची तर कष्ट आहेत. अहो, या युद्धाच्या गोष्टींबद्दल चाललंय, शस्त्रास्त्रांबद्दल चाललंय. बरं, कुणाकडच्या? भगवान शंकरांकडचं सगळ्यात सामर्थ्यशाली असणारं शस्त्र आहे पाशुपतास्त्र. नंदिकेश्वराने सांगितलं, अर्जुना तपश्चर्या खडतर आहे. इथपर्यंत ऐकल्यानंतर अर्जुन असं नाही म्हणला, हो का, जाऊ दे, आत्ता मिळाली आहेत तेवढी बघू. कितीही खडतर असली तरी चालेल, मी तपश्चर्या करणार. आणि मग तपपंचाग्नी साधन केले पार्थानी, असं वर्णन. त्या ठिकाणी राहोनी भगवंत येती कृपादान करोनी पाशुपतास्त्र प्रदान करीती. तपपंचाग्नी साधन केलं या शब्दातच आहे. काय तपश्चर्या होती की 4 बाजूला अग्नी पेटवायचे आणि वर सूर्यनारायण, याच्यामध्ये उभं राहून साधना करायची, ध्यान करायचं, अनुसंधान करायचं. असं शरीर बळकट का करायचं? अहो, ते शस्त्रच असं होतं की शरीराला पेललं पाहिजे आधी. आपल्याला बघताना गंमत वाटते, पण प्रदर्शनामध्ये वगैरे किंवा पूर्वीच्या काळची शस्त्रास्त्र पाहिली, दाणपट्टा वगैरे लांब ठीक आहे, शस्त्र जाऊ देत तिकडे. गडावर गेल्यानंतर तो हंडा बघा एकदा, ज्याच्यातून उरमोडी नदीतून पाणी आणायचंय. त्या नदीचं पण नाव कसं होतं? उरमोडी. मोडलंच पाहिजे तेवढं आणता. तो लांबून बघताना असं जर मनात जरी आणलं, आपण उचलून बघू, तो मोकळा सुद्धा आपल्याला उचलवायचा नाही. शरीराची तेवढी तयारी हवी. म्हणून शक्तीची उपासना सांगितली. उपासनेची शक्ती सांगितलीच, पण समर्थांनी शक्तीची उपासनाही सांगितली. हे युद्धातल्या गोष्टींचं सारं चाललंय. शस्त्र पेलण्याची शरीराची पहिली ताकद हवी. नुसती मनाची ताकद पुरेशी नसते हो काही ठिकाणी. मला मनात आहे मला काय, माझ्या मनात आहे काय, धनुष्यबाण चालवायचं मनात आहे, तयारी आहे पूर्ण माझी मनाची.
काही उत्पन्न होणार नाही यातनं, खराट्याचं फक्त करून मला ते वापरावं लागेल तिथे. का? ते पेलण्याची ताकद, प्रत्युंच्या लावल्यानंतर बाण ओढायची शक्ती, ही शरीराची पण तेवढी तयारी हवी. ते शस्त्रच असं होतं की पेलण्यासाठी शरीर तयारी हवी, म्हणून तपपंचाग्नी साधन आहे. आणि अत्यंत खडतर असं ते तपपंचाग्नी साधन पूर्ण केलं. ते भगवान शंकर आहेत, त्यांना आशुतोष म्हटलं जातं. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारे. पण अर्जुनाची ही तपश्चर्या पूर्ण होईपर्यंत प्रसन्न झाले नाहीत. का? सद्गुरू, संत आणि भगवंत यांची ख्यातीच अशी आहे, आपणासारखे करीती तात्काळ. पण तात्काळ म्हणजे साधकांनी साधकावस्था पूर्ण केल्यावर तात्काळ. मठात मी आज आले, आता महाराजांनी मला सगळं दिलं, आता नाही. तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आधी साधकावस्थेचा, मग तात्काळ. अर्जुनाने एकदा काही तपश्चर्या पूर्ण केली. बरं, अनुसंधान असं होतं हो, हे करत असताना कुठेही असं वाटायला नको मी करतोय, मी करतोय. आणि म्हणून अखंड अनुसंधान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. अखंड अनुसंधान होतं भगवंताचं, कारण हे तू माझ्याकडून करवून घेतोय, इतकं सामर्थ्यशाली शस्त्र मिळवण्याची ताकद मला तो देतोय. आणि म्हणून अखंड अनुसंधान, ध्यान, सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या. भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्या झाल्या पाशुपतास्त्र घेऊन आले आणि अर्जुनाला प्रदान केलं. असं झालं नाही. आता त्यांनी तयारी दाखवली, आता त्यांनी साधकावस्था पूर्ण केली. मग आता पुढे परीक्षा, प्रवेश मिळाला. कुठे? हिमालय युनिव्हर्सिटीत. अभ्यासक्रम दिला अर्जुनाला, त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला. आता परीक्षा झाल्याशिवाय पदवी कशी द्यायची? शाळेतला प्रवेश, शाळेतला अभ्यास पूर्ण झाल्यावर परीक्षा येते एकदा, उन्हाळी हिवाळ्या 2 परीक्षा काय त्या, आणि मग उत्तीर्ण. आताचं नाही सांगत मी, आता उत्तीर्ण 8वी पर्यंत. पण परीक्षा झाल्याशिवाय उत्तीर्ण होणं शक्य नाही. आणि म्हणून भगवंतांनी, शिवशंकरांनी परीक्षा घेण्याची तयारी दाखवली. पण परीक्षा घ्यायला जायचं म्हणजे रूप बदलून जायला हवं हो, रूप बदलून जायला हवं. कुणाचा वेश घेतला असेल? भिल्ल वेश चढवीती, भिल्ल वेश चढवीती, निघती घेण्यास पार्थ परीक्षा. भिल्लिण रूप घेई, भिल्लिण रूप घेई, माया जगदीश्वरी बदलुनी वेशा. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम राम. भिल्लाचा वेश घ्यावा आणि परीक्षा घ्यावी असा मानस भगवान शंकरांनी ठरवलं. आता भिल्लाचा वेश घ्यायचा म्हणजे आहे तो वेश बदलायला हवा. आता आधी कर्पूर गौरम,
आता व्हायचं भिल्लासारखं काळं कुट्ट. किती कोळसे उगाळावे लागले असतील, किती माणसांना बसवावं लागलं असेल. बरं, ते नुसते कोळशाने काळे व्हायचं नाहीये, त्याच्यावर नारिंगी, पिवळे, काळे असे काय पांढरे चट्टे उठवायचे, पानं फुलं तोडून आणायची, त्या व्यवस्थित त्यांना येतील अशी त्याची वस्त्र तयार करायची, ते विशिष्ट त्यांचे जे मुकुट असतात भिल्लांचे तसे तयार करायचे. काय सुंदर दिसत असेल होते सारं. सगळे शिवगण मदत करतात भगवान शंकरांना. आणि पार्वती माता विचार करते, सकाळपासून सगळे गेले कुठे? एकही जण हाकेला हो देत नाही. आज काय विशेष आहे का? काय का मला न सांगताच कुठेतरी प्रयाण होतं असं म्हणून शोधायला आली. आणि मग बघितलं वेगळंच काहीतरी चाललंय. हे काय, आज विशिष्ट वेश धारण करून चाललायत कुठे? भगवंत हसले. माते, भक्ताची परीक्षा घ्यायला चाललो. मी पण येते म्हणाली. मी पण येते. अगं तू येऊ नकोस, वेगळी परीक्षा आहे. मग तर म्हणाली मी येणारच येणार, मी येणार. मग भगवंत म्हणतात, तुला यायचं झालं तर मला वेश शोभला पाहिजे, तुला सुद्धा भिल्लिणी स्वरूप धारण करावं लागेल. काय अवघड आहे हो माया जगदीश्वरी ती. लाखा कोल्हाट्याचं कीर्तनामध्ये कितीतरी वेगवेगळे वेश घेऊन माया फिरत असते सगळीकडे. माया तिला काय अवघडे वेश बदलायला. भिल्लिणीचा वेश धारण केला आणि दोघंही निघाले. शिवगणांना असं सांगितलं होतं की काही योजनात्मक काम करायचं आहे, त्यामुळे तुमची पण गरज आहे. त्यामुळे भगवान शंकर, पार्वती माता, नंदिकेश्वर आणि सगळे शिवगण जाताना दिसले. मात्र घराच्या बाहेर अंगणामध्ये दोघं जण खेळत होते. हम दो हमारे दो. कार्तिकेय आणि गणेश. तिथूनच बघितलं सगळेच्या सगळे कुठे चालले. आपल्याला न घेता आई वडील निघाले की मुलांकडे एक असं हक्काचं शस्त्र असतं. काय, बाबा चला चला म्हणाले, तुम्ही पण चला, सहकुटुंब सहपरिवार परीक्षा घ्यायला जाऊया. विनोदाचा भाग सोडून द्या. सगळ्यांनी ठरवलंय की आता आपण अर्जुनाची परीक्षा घ्यायची. मनामध्ये येईल एकटे भगवंत निघाले ना, जगदीश्वरी बरोबर आहे इथपर्यंत ठीक आहे, पण शिवगणांना कशाला बरोबर घेतलं? त्यांना काय काम दिलं होतं, काय नियोजन होतं? तर असं सांगितलेलं होतं की या आपल्या परिसरामध्ये एखादा रांडुक्कर असेल. रांडुक्कर म्हणजे अत्यंत हिंस्त्र भयंकर असतो. तो शोधायचा आणि जंगलातून बघा तुम्ही हाकारे आणि वेगवेगळ्या वाद्यांचं वादन केलं की प्राणी चवताळतात, पिसाटतात. भगवंतांनी शिवगणांना असं सांगितलं, सगळी वाद्यांची तयारी करा, हाकारे वगैरे तयार करा आणि तो रांडुक्कर शोधा आणि अशा प्रकारे हाकारे करा की तो रांडुक्कर अर्जुनाच्या दिशेने गेला पाहिजे. मग पुढची परीक्षा म्हणाले मी घेतो. पुढची परीक्षा मी घेतो. सगळे शिवगण मदतीला धावले. भक्त सहाया किरात रूपा, भक्त सहाया किरात रूपा, घेता श्री शंकरे, घेता श्री शंकरे. पार्थदर्शनी उत्सुक देवी, पार्थदर्शनी उत्सुक देवी, धावती गणसत्वरे, धावती गणसत्वरे. सगळेजण निघाले. अशा प्रकारे हाकारे केले, अशा प्रकारे ती काही विशिष्ट वाद्यवादन केलं की तो जो माजलेला होता ना रांडुक्कर, तो आवाजाला घाबरून अशा दिशेने निघाला की जिथे अर्जुन बरोबर तप करत बसलाय. त्या आवाजाने समाधी थोडीशी भंग झाली आणि नजर उचलून पाहिलं तर समोर वेगाने रांडुक्कर माझ्याच दिशेने येतोय. याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा धनुष्यातून जो बाण सुटला आरपार छेदून गेला हो. त्याचं धूळ खाली कोसळलं. अर्जुनाने परत धनुष्यबाण जागेवर ठेवले आणि मनात विचार केला, ह्याला इथे असं मध्ये ठेवण्यापेक्षा बाजूला फक्त नेऊन ठेवूया. असं म्हणून उठला फक्त आणि ते भलं मोठं धूळ
स्वतः हलवत हलवत नेणार, ते हलवण्यासाठी म्हणून स्पर्श करणार. इतक्यात भिल्ल त्या ठिकाणी आला. म्हणाले माझी शिकारे, हात लावायचा नाही. अर्जुनाने बघितलं, तुमची शिकार कशावरून? मी बाण मारलाय. अर्जुन म्हणाला मी बाण मारलाय? मी पण मारलाय बघ, 2 बाण आहेत. अर्जुन म्हणाला असं होय, 2 बाण आहेत बरोबर आहे, पण कुणाच्या बाणाने तो मेलाय हे बघूयात ना. ज्याचा बाण जास्त आत गेलाय त्याच्या बाणाने त्याचा जीव गेलाय. ज्याचा बाण आत जास्त गेला तो जिंकला, त्याची शिकार. हसले फक्त. अर्जुनाचा बाण आरपार गेला होता हो, आणि भिल्लाचा बाण फक्त आत घुसण्यापुरता गेला होता. अर्जुन म्हणाला बघितलं का, माझी शिकार आहे, सरका बाजूला. आता त्या भिल्ल त्या रानडुकरावरच बसला. असेल म्हणाले तुझी शिकार, पण नाही देत, जा. म्हणजे नाही देत, तुझी आहे ना, देत नाही, जा. अर्जुन म्हणाला या ठिकाणी तपश्चर्येसाठी आलोय म्हणून युद्धाची सज्जता करत नाही, पण बऱ्या बोलाने शिकार माझी आहे ती माझ्या ताब्यात द्या, नाहीतर मला युद्ध करता येतं हे दाखवावं लागेल. भिल्ल म्हणाला पोकळ धमक्या कोणाला देतोस रे, घाबरलास की काय? म्हणून निमित्त शोधतोयस तपश्चर्येचं? देत नाही, जा, काय करायचं ते कर. आता मात्र तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या बाणाने शिकार झालेली आहे, शिकार परत घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय करावं? साग पनी सानी पग परे गरसा, युद्ध घन घोर चालले, युद्ध घन घोर चालले, युद्ध घन घोर चालले. अर्जुन आणि धनुष्य आपुले, अर्जुन आणि धनुष्य आपुले, बाणावरती बाण चालले, बाणावरती बाण चालले. एकही बाण तेथे न चले, एकही बाण तेथे न चले. युद्ध घन घोर चालले, युद्ध घन घोर चालले, युद्ध घन घोर चालले. असं काही युद्ध रंगलं, पण एकतर्फी युद्ध होतं. अर्जुनाने धनुष्य सज्ज करावं, बाणावर बाण सोडावेत. अर्जुनाच्या भात्यातले बाण होते एकापेक्षा एक तपश्चर्येने पुनीत असणारे सगळे बाण ते जातायत आणि भिल्लाच्या समोर जाऊन पडतायत. अर्जुनाला कळेना काळी विद्या आहे की काय, काही दिसतोय काळा, तशीच काळी विद्या दिसते. धनुष्यबाण चालणार नाही, धनुष्यबाण ठेवून दिलं. आणि मग काय करायचं? कुस्ती म्हणाले, कुस्ती. भिल्ल म्हणाला हरकत नाही, कुस्ती तर कुस्ती, ये म्हणाला. जागचे हल्ले नव्हते हो, भगवंत होते. अर्जुन पुढे झाला, दात ओठ खात, आता दाखवतो तुला. बाणांवर काळी विद्या करतोस काय रे, आता दाखवतो तुला, असं म्हणून कुस्तीचा पहिला डाव टाकणार. तेवढ्यात भगवान शंकरांनी उचललं, गरगर 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 फिरवलं, लांब फेकून दिलं त्याला. इतक्या लांब जाऊन पडला की दिसेना. हे सगळं बघणारी पार्वती माता आता मात्र बाहेर आली. अहो म्हणाले भक्ताची परीक्षा घ्यायला जायचं होतं, मध्ये मारामाऱ्या काय करत बसलात? जगन्माते, जगदीश्वरी, अंबाबाई, हीच भक्ताची परीक्षा आहे. तुम्हाला मनात विचार येईल, तिला समजत नसेल का हो? ते ब्रह्म आहे, ती माया आहे, तिला समजत नसेल. तो मायेचा पसारा, तो मायेचा खेळ समजत होतं, पण हृदय आईचं होतं ना, हृदय आईचं होतं. म्हणाली अहो तुम्ही अशी परीक्षा भक्तांची घेता, असं भक्तांना कळलं तर एक जण तरी महाशिवरात्रीचा उपवास आणि उत्सव करेल. आवरा म्हणाले हे. भगवंत म्हणाले थांब ग जरा, अहो नका अशी परीक्षा घेऊ त्याची. अहो तुम्ही अशी परीक्षा कधीच कुणाची घेतली नाही, ती सांगण्याचा प्रयत्न करते. मग मात्र भगवान शिवशंकर म्हणाले थांब जरा, याचा अभ्यासक्रम वेगळा आहे म्हणून परीक्षा वेगळी, सिलेबस वेगळा की परीक्षा वेगळी. सगळ्यांची सारखी असते होय परीक्षा? ऑपरेशन करून दाखव, डॉक्टरांची परीक्षा आहे. आपल्याला असं सांगितलं कुणी तर नको म्हणा, मी कीर्तन करून दाखवते पार्थ पार.
प्रत्येकाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा, याची परीक्षा अत्यंत अवघड आहे, कारण त्याचा अभ्यासक्रमही अवघड होता आणि त्याने अत्यंत अवघड परिस्थितीत तपश्चर्या पूर्ण केली आहे. थांब. आणि इतक्यात दिसला अर्जुन येताना. भगवंत म्हणाले, थांब थांब, येतोय बघ, येतोय. आता जो काही आला होता ना, वायू वेगाने आला. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा पळवाट नव्हती. या सगळ्याच परीक्षा होत्या एकामागे एक. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा पळून जायची तयारी नव्हती. पण लक्षात आलं, तो जवळ आला तसा त्याने हात असे घेतले होते. असं वाटत होतं की आता हा शरण येतोय, असं वाटत होतं शरण येतोय. कारण अर्जुन तसं भासवत होता काय, की आता तुम्हाला शरण येणार आहे नमस्कारासाठी. तुमचं सामर्थ्य काय, त्याच्यापुढे मी काहीच नाही, माझं चुकलं वगैरे, अशा दृष्टीने तो येतोय असं तो भासवत होता. पण भगवंत म्हणाले, आप जी स्कूल में पढ़े हो उसके हम हेडमास्टर है. तू दाखवतोयस तसं नाहीये, तू दाखवतोयस तसं नाहीये. अर्जुन जवळ आला आणि अर्जुनाच्या मनात डाव असा होता की शरणागती पत्करायची म्हणून जायचं आणि पायाला हात लावायचा नमस्कार करण्यासाठी आणि पाय खेचायचा. हे सगळं भगवंतांना आधीच ठाऊक होतं. डाव प्रतिडाव ज्यांना शिकवता येतात असे ते भगवंत होते. आधीच आपलं वजन, पायाचं सामर्थ्य वाढवलं. भगवंत त्या ठिकाणी उभे राहिले. अर्जुन आला अत्यंत शरणागत अवस्थेमध्ये, कौतुक करू लागला. तुम्ही दयाळू, तुम्ही कृपाळू, क्षमा करावी मला आता, क्षमा करावी मला. शिकार घेऊन जा तुम्ही आ, शिकार घेऊन जा तुम्ही हो. नको मला ती आता, नको मला ती आता. नमन करीतो, क्षमा मागतो, थांबू आता आपण. असं सगळं मनात होतं. क्षमा करा, क्षमा करा. काय आपलं सामर्थ्य आहे, मला तुमच्या चरणाशी येऊ द्या, मला नतमस्तक होऊ द्या. असं म्हणत 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 तिथपर्यंत आला खरा. पायाला हात लावला खरा. आणि आता पाय इतक्या ताकदीने ओढले, पाय जागचे हल्ले नाहीत, पण उलट झालं. डोकं त्यावर आपटलं. इतकं जोरात आपटलं, कारण जेवढ्या जोरात तो ओढणार होता, खेचणार होता पाय, ती सगळी शक्ती स्वतःच्या डोक्यावर लागली. ठाणकण जे डोकं आपटलं, ग्लानी आली, चक्कर आली आणि ते डोकं थोडंसं वर उचललं. आणि आपल्या डोळ्यासमोर जेव्हा अंधारी येते तेव्हा आपण असं करतो ते डोकं फक्त हलवलं तिथल्या तिथे. आणि डोकं हलवताना लक्षात आलं, पायाचा काळा रंग गेला. मध्यम पायाचा काळा रंग गेला. आणि मग मात्र अर्जुनाच्या लक्षात आलं, आपली चूक झालीये. नि सा ग म प ध प ग म प म ग म रे. भगवंता, भगवंता, गौरवर्ण असणारे पावलं दिसायला लागली. हळूहळू हळू त्या स्वरूपाकडे बघायला सुरुवात झाली. भगवान शंकरांच्या लक्षात आलं, आता इतकं सगळं कळलंय. गंगेला आज्ञा दिली. संपूर्ण काळा रंग बाजूला झाला आणि अत्यंत कर्पूर वर्ण असणारे भगवान शंकर त्या ठिकाणी अर्जुनाच्या समोर उभे ठाकले. अर्जुन म्हणतो, भगवंता, तुमच्याशी युद्ध केलं, हे धनुष्य बाण घेऊन तुमची पूजा करायची, ते धनुष्य बाण मी तुमच्यावर चालवले. या हाताने तुम्हाला चरणी फुलं व्हायची, ते हात तुमच्या मस्तकावर, तुमच्या हातावर, तुमच्या सर्वांगावर प्रहार करते झाले. मला क्षमा करा, मला क्षमा करा. हा अपराध माझ्याकडून झाला. जो काही शिक्षेचा भाग असेल तो मी भोगायला तयार आहे. भगवान शंकर हसले आणि म्हणाले, अर्जुना, क्षमा मागू नकोस. तू खऱ्या अर्थी परीक्षेत उत्तीर्ण झालास. तू खऱ्या अर्थी परीक्षेत उत्तीर्ण झालास. अरे, हे जर तू केलं नसतंस ना काही, तर मी रागावलो असतो, तर तुला शासन केलं असतं, तर तुला शिक्षा केली असती. अरे, ही तुझी परीक्षा होती. काय? गेलेलं राज्य मी परत मिळवीन, ही तुझी मनाची धारणा आहे का? हे या छोट्या प्रसंगातून मी बघितलं. शिकार तुझीच आहे, तुझीच होती, कष्ट तुझेच होते, पण मी ते घेऊन जातोय म्हणल्यावर तू सहज सोडलं नाहीस. ते
तू ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केलात. जणू भगवंत सांगतात आयुष्यामध्ये जे काही गेलेलं असेल ना ते मिळवण्याचा प्रयत्न करायला लागा, मी तिथेच उभा आहे. मग आरोग्य गेलं असेल तरी ते परत मिळवा, कष्टाने मी द्यायला तयार आहे. समाजामध्ये जी काही परिस्थिती झाली असेल ती बदलायचा यथाशक्ती प्रयत्न करा, मनाची धारणा ठेवा, बुद्धिशक्ती त्या दिशेने न्या, मी त्या ठिकाणीच उभा आहे. भगवान शंकरांनी मस्तकी आशीर्वाद दिला. ते पाशुपतास्त्र त्याला त्या ठिकाणी प्रदान केलं आणि असं सांगितलं, अर्जुना तुला युद्धात हे वापरावं नाही लागणार, फक्त ते तुझ्याकडे आहे याचाच वचक इतका जबरदस्त असेल की कोणीही शत्रू पुढे यायला धजावणार नाही. आपल्याला पुढच्या युद्धातल्या अनेक कथा माहिती आहेत. हे पाशुपतास्त्र पुढे अर्जुनाकडे होतं, ते इतकं प्रभावी होतं, इतकं बलशाली होतं. ते बलशाली होतं हे बरोबर आहे, पण ते मिळवण्यासाठी यत्न करणारा अर्जुन, त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करणारे भगवान गोपाळकृष्ण, त्याला द्वंद्वातून बाजूला आणून ही गीता सांगणारे भगवंत अर्जुनाला सांगते झाले. पण त्यांच्या मुखातून आलेली ही गीतामाई आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी आहे का? त्यावेळेला अर्जुनाने आपला उद्धार करून घेतला. हो, आता वेळ आपली आहे. पुढे ज्ञानोबाही आले, कळकळीने सांगते झाले. समजत नाही म्हणल्याबरोबर ज्ञानेश्वरी हातात दिली. 18 अध्यायांमधले श्लोक आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या याची तुलना पाहिलीत तर अक्षरशः कितीतरी पटीनी ओव्या जास्त आहेत. का? लेकराला समजवावं लागतं तेव्हा तीच गोष्ट 10-10 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आई सांगते, तसं माऊलींनं केलं. हा प्रयत्न कशासाठी होता? तर हा सद्गुणांचा वास तुझ्यामध्ये आहे, पण हा सद्गुणांचा वास त्याचा ध्यास घेताना आयुष्यातल्या सगळ्या मार्गांवरून जायला हवं. कर्म मार्गही करायला हवा, भक्ती मार्गही करायला हवा, काही वेळेला योग मार्गानेही जायला हवं. या सगळ्याचं ज्ञान, हे ज्ञान आल्यानंतर मिळणारं वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री आणि औदार्य हे जे भगवंतांच्या ठिकाणी होतं ते प्रत्येक संतांच्या ठिकाणीही उतरलं. तो सद्गुणांचा ध्यास प्रत्येकाने घेतला तर या मनुष्य जन्मामध्ये जीवाकडून शिवाकडे वाटचाल सहज होऊ शकते. हे सांगणारे भगवान शंकर आज या ठिकाणी हे आख्यान सांगायचं निमित्त हेच होतं. पहिला दिवस आहे खरं तर, गणपती बाप्पाचं चरित्र यायला पाहिजे का? पण पाहिलं तर गीता जयंती आहे. मग गीता म्हटलं की अर्जुन यायला पाहिजे, भगवान गोपाळकृष्ण यायला हवेत, पण वार सोमवार आहे. हो, मग भगवान शंकर सुद्धा आले पाहिजेत. आणि म्हणून आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर हे चरित्र मांडलं. थोडा लिहिलेल्या पदांचा आधार घेतला, कारण पदसुद्धा कालच लिहिली होती. क्षमा करा. या कीर्तनाच्या निमित्ताने कुठेतरी एक नवीन विषयाला सुरुवात करावी ही संधी महाराजांनी दिली असं समजते. आणि आज या ठिकाणी ते पाशुपतास्त्र अर्जुनाला भगवान शंकरांनी प्रदान केलं. ही सारी शस्त्र अस्त्र मिळवण्याची ताकद, तयारी जी अर्जुनाने दाखवली, ती आयुष्यामध्ये संकटांना लढण्याची तयारी मी दाखवावी, तशी माझी धारणा व्हावी, तशी माझी बुद्धी व्हावी, त्या दृष्टीने मी वाटचाल करावी. आणि हे सगळं करत असताना मी करत नाही आहे, मी निमित्त मात्र आहे. भगवंत त्या ठिकाणी सद्गुरूंच्या माध्यमातून हे करवून घेतात. ही वृत्ती माझी व्हावी, ही सगळी मागणी आज गीता जयंतीच्या या मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी मागूया. आणि आज या ठिकाणी भगवान गोपाळकृष्ण, गीता माता, पार्थरथी अर्जुन, भगवान शंकर या सर्वांना नमन करू. आणि आज एक तुकोबांनी जो दैवी सद्गुणांचा अभंग सांगितला, या 6 सद्गुणांचा वास जिथे जिथे आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवत्वच आहे. हे देवत्व अनेक ठाई प्रकटावं आणि अनेक मोठी मोठी कार्य इथे व्हावीत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आज या ठिकाणी कीर्तनाला विराम देऊया. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भवन दिशा. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाटे न करावा परत जीवा, वाटे न करावा परत जीवा, वाटे न करावा परत जीवा. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. बरोबर असलेल्या साथीदारांना वंदन.
ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा या ठिकाणी प्राप्त झाली, मठाचे सारे साधक, पहिलाच दिवस मला मिळाला याचा अतिशय आनंद. आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या श्रोत्यांनाही वंदन करते. माझे कीर्तनाचे गुरु राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे, त्यांना या नारदांच्या गादीवरून वंदन करते. माझ्या दोन्ही घरची मंडळी, ज्यांच्यामुळे कीर्तन सेवा किंचितही पुढे जाऊ शकत नाही, त्या मंडळींनाही नारदांच्या गादीवरून वंदन करून आज या ठिकाणी कीर्तनाला विराम देते. झाले कीर्तना शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा, कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातक होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघवासी. हे चिदान देगा देवा तुझा विसरन भावा, पुन्हा गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा, सदा तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी.